नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुगाच्या डाळीची भजी। तर ही सालीवाली डाळ बघा, 1.5 वाटी मी भिजत घातली होती रात्री। सकाळपर्यंत चांगले भिजलेले हे कसं 4 ते 5 तासात पण चांगली भिजली जाते, मस्त भिजलेली आहे। भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतलेले। आता ह्याला स्वच्छ धुवून घेते, कारण की ह्याची ना थोडी थोडी साल निघते धुतल्यानंतर। स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा, आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचे हिरव्या मिरच्या, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। आणि ह्या जी मिरच्या आहेत का नाही, ह्या कमी तिखटवाल्या आहेत। ते अर्धा इंच आलं, त्यात बघा ह्या 6 पाकळ्या, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या मोठ्या मोठ्या आहेत। ह्याला पाण्याचा पहिला वापर करणार नाही, बारीक करून घेणार आहे। डाळ बघा मी बारीक करून घेतलेली। ह्याच्यामध्ये एखादी अशी डाळ राहिलेली आहे, शिल्लक तशी राहिली तरी पण चव छान येते बघा। तसं पण राहिली तरी चालू शकते। आणि ह्याला काय नाही, पाण्याचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाही। आता हे आपण एका वाडग्यामध्ये काढून घेऊया। डाळ बघा मी सगळी काढून घेतलेली आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, एक 5 ते 7 मिनिटं आपण असं ह्याला चांगलं फेटून घेऊया। मस्त बघा असं फेटून घेतलेलं आहे। असं होता होईल एवढं चांगलं फेटून घ्यायचं। फेटण्यामुळे ना एकदम हलकी होते बघा, एकदम हलकी झालेली आहे। आता त्याच्यामध्ये टाकायचे बघा मीडियम आकाराचा एक कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। आता ह्यातली तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी पण चालू शकते। ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर, ह्यात टाकायची आपल्याला ओवा मी चोळून घेतलेला आहे। आणि ओवा जेव्हा तुम्ही डाळ बारीक करताना तेव्हा जरी बारीक केला तर चालेल। धने जिरे पावडर 1 चमचा, हे धने जिरे पण तुम्ही अख्खे असेल ना तुमच्याकडे ते पण बारीक केले तर चालेल। जेव्हा आपण डाळ बारीक करतो तेव्हा ह्यात टाकणार आहे थोडासा कढीपत्ता, ह्यात टाकायचे थोडीशी हिंग पावडर, थोडीशी टाकायची हळद। आता ह्यात टाकणार आहे मी 1 चमचा तांदळाचं पीठ, ह्या चमच्याच्या मापाने बघा 1 चमचा घेतलेला आहे। आणि 2 चमचे फक्त आपल्याला टाकायचे चण्याच्या डाळीचं पीठ। आता ह्यातलं तुम्हाला मी सांगते, तुम्हाला जर चण्याच्या डाळीचं पीठ जरी नाही टाकायचं असलं तर टाकू शकता। आणि डाळ जरी डाळीचं पीठ म्हणजे तांदळाचं पीठ जरी तुम्हाला नसेल टाकायचं तरी पण नाही टाकलं तरी पण चालेल। नुसतं डाळीमध्ये आता हे बाकीचं साहित्य टाकून असं बनवले तरी बनतात चांगले। आता हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचं आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि मिक्स करून घेऊया। मीठ टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकणारा हा खायचा सोडा एकदम 2 चिमूट फक्त घेतलेला आहे, तो पण मी चमच्यावरच घेतलेला आहे दिसायसाठी। त्याच्यात टाकायचं आपल्याला एकदम थोडंसं 1 चमचाभर पाणी। आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। सोडा टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला, आणि तेल बघा आपलं चांगलं गरम झालेलं आहे। तर अशा पद्धतीत पकडायचे आणि असे सोडून घ्यायचे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय टाकू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही पालक टाकू शकता, 1 चमचाभर तुम्ही सफेद तेल टाकू शकता। मेथी खात असला तर तुम्ही ह्याच्यामध्ये मेथी टाकू शकता। तुम्हाला सांगितलं, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तांदळाचं पीठ टाका, चण्याच्या डाळीचं पीठ टाका, छान होतात एकदम। गॅस आहे मीडियम, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की असं। जर बारीक गॅसवर करत असाल तर फास्ट गॅस करायचा। आता ह्याचा थोडा फेस कमी झाला की हलवून घेऊया आपण। फेस बघा कमी झालेला आहे, आता आपण हलवून घेऊया। जेव्हा आपण चांगली डाळ फेटून घेतो ना तर त्याला सोडा टाकायची पण गरज पडत नाही आहे। पण ही डाळीची भजी असल्यामुळे थोडासा 1 चिमूटभर का होईना टाकायचा सोडा। आता ह्याला आपण चांगलं गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त बघा असा कलर आलेला आहे। त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मिरच्या, आणि मिरच्यांना काय केलेलं आहे मधोमध मी चिरून घेतलेलं आहे, ते पण आपण थोडंसं फ्राय करून घेऊया। मस्त बघा मिरच्या पण भाजल्या गेलेल्या आहेत। आता हे मी काढून घेते। भजी बघा मी काढून घेतलेली आहे ती, आणि मिरच्या पण काढून घेतल्यात बघा, किती मस्त अशा भाजल्या गेलेल्या आहेत। तर ह्यांना काय करायचं माहिती आहे का, असं साईडला घेऊन ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, चोळायचं, आणि मग ते ह्याच्यावर खायला घ्यायचं। आणि अशा जरी खाल्ल्या तरी चालतात, कारण ह्या कमी तिखटवाल्या मी घेतलेल्या आहेत। भजी बघा एकदम वरून एकदम कडक, आणि आतून बघा एकदम जाळीदार असे बघा। हे बघा संपूर्ण तोडते, गरम आहे एकदम बघा, हे का अशा पद्धतीमध्ये। आणि चवेला एक तर छान लागतात ना, तुम्ही करून बघा। आणि ह्यात अजून काय काय तुम्ही करू शकता जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन की ह्यात तुम्ही अजून काही बदल करू शकता आणि ह्यात काय काय टाकू शकता। अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।